हॅलो किड्स, आज आपण ग्लोब लॅटिट्यूड्स अँड लॉन्जिट्यूडचा पार्ट 2 बघणार आहोत. मागच्या पार्टमध्ये आपण सगळी लॅटिट्यूड्सबद्दल इन्फॉर्मेशन घेतली होती. लॅटिट्यूड्स म्हणजे काय, त्यांचे इम्पॉर्टन्स काय आहे, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, या सगळ्या गोष्टींचा आपण स्टडी केला होता. आता आपण आज पुढचा पार्ट बघणार आहोत, तो म्हणजे लॉन्जिट्यूड्स. टू फाइंड द प्लेस ऑन मॅप ओनली लॅटिट्यूड इज नॉट सफिशियंट. आता आपण बघितलं होतं की मॅपवरती जर एखादी प्लेस तुम्हाला लोकेट करायची असेल तर त्यासाठी तिथं तुम्हाला लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूडची हेल्प होते. समजा असं धरा की फक्त लॅटिट्यूड्स तुम्हाला दिलेल्या आहेत, म्हणजे कुठल्या, ज्या हॉरिझॉन्टल लाईन्स असतात त्या फक्त दिलेल्या आहेत. आणि इथं मी पिक्चरमध्ये जसं मॅपमध्ये दाखवलं आहे तसं फक्त एक तुम्हाला लॅटिट्यूडचा नंबर दिला की बाबा अमुक एक प्लेस ह्या लॅटिट्यूडवरती आहे. फॉर एक्झाम्पल इथं दाखलं आहे 20 डिग्री नॉर्थवरती ती प्लेस आहे. तर तुम्ही तिथं तो स्पॉट किंवा ती प्लेस शोधू शकता का? नाही, कारण 20 डिग्री नॉर्थ ह्या लॅटिट्यूडवरती पूर्ण सर्कलमध्ये येणाऱ्या सगळ्या प्लेसेस येतात, म्हणजे तेवढी इन्फॉर्मेशन आपल्याला सफिशियंट नसते. बघा ना, इंडियात जर तुम्हाला फक्त मी म्हटलं की 20 डिग्री नॉर्थवरती अमुक अमुक प्लेस आहे ती शोधून काढा, तर तिथं 3 प्लेस तुम्हाला मी दाखवल्या, तशा असंख्य प्लेस तिथं असू शकतात. मग त्यातली नक्की आपली कुठली प्लेस आहे हे आपल्याला ह्या एका इन्फॉर्मेशनवरती समजत नाही, कारण त्या लॅटिट्यूडवरती देर आर मेनी प्लेसेस ऑन द सेम लॅटिट्यूड. एका लॅटिट्यूडवरती त्या पूर्ण सर्कलमध्ये येणाऱ्या बऱ्याच प्लेसेस असू शकतात. टू फाइंड प्रिसाइज लोकेशन वी मस्ट नो वन मोर रेफरन्स. मग आता जर आपल्याला ती प्लेस, पर्टिक्युलर प्लेस परफेक्ट शोधायची असेल तर आपल्याला आणखीन एक रेफरन्स असावा लागतो. जसं ग्राफ पेपरवरती तुम्हाला मी एखादा पॉईंट प्लॉट करायला सांगितला तर तुम्हाला एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस दोन्हीचे नंबर्स लागतात. तिथं जिथं ते इंटरसेक्ट होतात तिथं तुम्ही तो स्पॉट किंवा तो पॉईंट दाखवू शकता. तसंच इथं जर तुम्हाला प्लेस दाखवायची असेल तर मात्र तुम्हाला एक हॉरिझॉन्टल लाईन आणि एक व्हर्टिकल रेफरन्स असा दोन्हीचा रेफरन्स असावा लागतो. मग आता मी इथं तुम्हाला गणलं बाबा एक इंडियातली प्लेस आहे जी 20 डिग्री नॉर्थ लॅटिट्यूडवर आहे आणि 75 डिग्री ईस्ट लॉन्जिट्यूडवर आहे. आता बघा, तुम्हाला जिथं तो इंटरसेक्ट झालेला आहे, जिथं ब्ल्यू सर्कल दाखवलेला आहे, तिथं तो स्पॉट तुम्ही परफेक्ट दाखवू शकता. म्हणजेच काय, आपल्याला आणखीन एक रेफरन्स द्यावाच लागतो. रेफरन्स लाईन्स रनिंग बिटवीन नॉर्थ अँड साऊथ पोल, ह्या ज्या लाईन्स आहेत ह्या मॅपवरती किंवा ग्लोबवरती, ह्या एकतर गोष्ट तुम्हाला माहिती आहे की लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड्स दे आर नॉट ट्रू लाईन्स, दे आर ऑल व्हर्च्युअल लाईन्स. मग आपण बघितल्या होत्या पहिल्या ज्या होत्या त्या ईस्ट वेस्ट रन होणाऱ्या होत्या, त्या होत्या लॅटिट्यूड्स. आणि आता ह्या ज्या लाईन्स आहेत, ह्या रेफरन्स लाईन्स ज्या व्हर्टिकल आहेत, दे रन फ्रॉम नॉर्थ टू साऊथ. इथं एक एक्झाम्पल आपण असं घेतलेलं आहे की वॉशिंग्टन DC कुठं आहे, तर तुम्हाला मी सांगितलं ग्लोबवरती त्याचा मी पॉईंट तुम्हाला शोधायला सांगितलं आणि त्याचे रेफरन्स पॉईंट तुम्हाला दिले की 39 डिग्री नॉर्थ लॅटिट्यूड आणि 77 डिग्री वेस्ट लॉन्जिट्यूडवरती तुम्हाला न्यूयॉर्क सापडेल. तर तुम्ही इमिजिएट तो पॉईंट तिथं ग्लोबवरती लोकेट करू शकता, कारण ह्या लॅटिट्यूड म्हणजे ही हॉरिझॉन्टल लाईन 39 डिग्री नॉर्थ ही हॉरिझॉन्टल लाईन आणि 77 डिग्री वेस्ट ही व्हर्टिकल लाईन ज्या पॉईंटला क्रॉस होतील तो पॉईंट म्हणजे वॉशिंग्टन DCचा करेक्ट एक्झॅक्ट लोकेशन आहे. दीज व्हर्च्युअल रेफरन्स लाईन्स रनिंग बिटवीन नॉर्थ अँड साऊथ पोल मेरिडियन्स ऑर लाईन्स ऑफ लॉन्जिट्यूड. मग ह्या ज्या व्हर्च्युअल लाईन्स ज्या व्हर्टिकली नॉर्थ टू साऊथ पोल ज्या रन होतात ह्यांना म्हणलं जातं लॉन्जिट्यूड. ह्या सुद्धा व्हर्च्युअल लाईन्स आहेत, हे लक्षात ठेवा. ऑल मेरिडियन्स आर इक्वल इन लेंथ. लॉन्जिट्यूडलाच दुसरं नाव काय आहे, मेरिडियन्स असं सुद्धा म्हणलं जातं. आणि ह्या सगळ्या मेरिडियन्स एकाच लेंथच्या असतात. ह्याला कारण असं, दे टच ऑन अप्पर साईड दे टच नॉर्थ पोल अँड डाऊन साईड दे टच साऊथ पोल. मग नॉर्थ आणि साऊथ पोलला ह्या लाईन्स सगळ्या कनेक्ट करत असतात, त्यामुळे त्यांची लेंथ सगळीकडे सेमच येणार. कारण ग्लोबवरनं तुम्ही कुठनंही नॉर्थ आणि साऊथ पोलमधलं डिस्टन्स जर बघितलं तर ते इक्वल आणि सेमच असतं. डिफिकल्ट टू नंबर देम. आता यांना नंबर द्यायचं थोडंसं अवघड होतं. कसं नंबर देणार आपण? मग काय झालं, ऑल डिसाइडेड बाय ऑल कंट्रीज दॅट मेरिडियन पासिंग थ्रू ग्रीनविच इन इंग्लंड विल बी 0 डिग्री मेरिडियन. आता मग काय झालं, ह्यांना नंबर्स कसा द्यायचा, कारण सगळ्याच बाजूनी त्या लाईन्स आखलेल्या दिसतात. इथं जसं पिक्चरमध्ये तुम्हाला मागच्या दाखवलं स्लाईडमध्ये की त्या ग्लोबवरनं नॉर्थ टू साऊथ पोल रन होणाऱ्या सगळ्याच लाईन्स ह्या मेरिडियन्स आहेत. मग नंबर त्यांना द्यायचं कसं? बघा, लॅटिट्यूडच्या बाबतीत आपण काय केलं होतं, सेंटरला जी सगळ्यात मोठी लॅटिट्यूड होती इक्वेटर, त्याला आपण 0 डिग्री नंबर दिला होता.
पण इथं तसा चान्सच नाही. कारण का, सगळ्याच मेरिडियन्स एकसारख्या लेंथच्या आहेत. मग ह्याच्यावरती उपाय काय केला, तर ह्या सगळ्या कंट्रीज एकत्र आल्या आणि त्यांनी काय ठरवलं की इंग्लंडमध्ये ग्रीनविच नावाची जी सिटी आहे त्याच्यातनं जाणारी जी मेरिडियन आहे त्याला आपण 0 डिग्री असा रेफरन्स नंबर द्यायचा आणि तिथनं पुढं मग तिथनं 1 1 2 2 3 3 असे दोन्ही साईडला नंबर देत जायचे. म्हणून ह्याला म्हटलं जातं ग्रीनविच मेरिडियन किंवा प्राईम मेरिडियन. प्राईम म्हणजे फर्स्ट, जिथनं आपण स्टार्ट करतो ते. टोटल 360 longitudes are there. 180 lies to the east of the prime meridian and 180 lie to the west of the prime meridian. मग टोटल ह्या 180 longitudes आहेत. बघा, जी प्राईम मेरिडियन आहे ती दोन्ही साईडला कनेक्ट झालेली आहे. म्हणजे पूर्ण सर्कल जर काढला तर ती पूर्ण 0 लाईन पकडली जाते आणि त्याच्या वेस्ट साईडला म्हणजे ग्रीनविचपासनं, ग्रीनविचवरती जर तुम्ही उभे राहिलात त्या लाईनवरती, तर त्या लाईनच्या ईस्ट साईडला 180 longitudes आहेत आणि वेस्ट साईडला पण तेवढ्याच म्हणजे 180 longitudes आहेत. म्हणजे ऑल टुगेदर सगळ्या मिळून टोटल नंबर ऑफ लॉन्जिट्यूड्स किती झाला, 360 longitudes टोटल प्रेझेंट आहेत. लॅटिट्यूड्स किती होत्या, 180. इक्वेटरच्या नॉर्थ साईडला 90 आणि साऊथ साईडला 90. पण इथं कसं आहे, प्राईम मेरिडियनच्या ईस्ट साईडला 180 आणि वेस्ट साईडला 180. अर्थ इज अ स्फेरिकल बॉडी. आता तुम्हाला माहिती आहे की अर्थ ही काय आहे, स्फेरिकल बॉडी आहे. The 180 degree east and 180 degree west meridian coincide on the same line. बघा, पुढनं तुम्ही जर नंबर मोजत पृथ्वीच्या मागच्या बाजूला गेला तर 180 डिग्री म्हणजे 0 डिग्रीपासून 180 डिग्री बॅक साईडला येणार. तसंच इकडच्या बाजूनी जरी मोजत गेलात तरी 180 डिग्री तिथंच येणार. म्हणजे ह्या 180 डिग्री ईस्ट आणि 180 डिग्री वेस्ट ह्या दोन्ही लाईन काय होतात, एकमेकांना कोइन्साइड होतात. म्हणजे तसं जर विचार केला तर ती एकच एक लाईन आहे. कुठली, 180 डिग्री वेस्ट आणि 180 डिग्री ईस्ट मेरिडियन ही एकच लाईन आहे. पण आपल्या ह्याच्या कन्फर्मेशनसाठी किंवा आपल्या सोयीसाठी आपण त्या दोन 180 डिग्री वेस्ट आणि 180 डिग्री ईस्ट अशा दोन समजतो. ईच लॉन्जिट्यूड किंवा ईच मेरिडियन इज 1 डिग्री अपार्ट फ्रॉम इच अदर. म्हणजे दोन मेरिडियन जे असतील त्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे दॅट इज कॉल्ड 1 डिग्री. दॅट इज डिवायडेड इंटू 60 मिनिट्स. 1 डिग्री इज डिवायडेड इंटू 60 मिनिट्स. 1 मिनिट इंटू 60 सेकंड्स. जसं टायमिंगचा आपला आहे हिशोब तसाच इथं हा हिशोबसुद्धा मेरिडियनच्या बाबतीत सेमच आहे. दोन मेरिडियनमधली डिग्री ही 1 पकडली जाते आणि 1 डिग्रीमध्ये पुन्हा 60 मिनिट्स डिवाईड केलेले असतात आणि त्या 60 मिनिट्सचे पुन्हा 60 सेकंड्स डिवाईड केलेले असतात. दे रन इन नॉर्थ साऊथ डायरेक्शन. आता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेरिडियन्स काय काय आहेत आपण बघूया. आपण लॅटिट्यूडच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या होत्या, तशा मेरिडियन्सच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत आपण त्या बघूया. काही आपण 5th स्टँडर्डमध्ये ह्या बघितलेल्या होत्या, पण आता थोडंसं डिटेलमध्ये बघूया. दे रन इन नॉर्थ साऊथ डायरेक्शन म्हणजे नॉर्थ पोलपासून सुरू होतात आणि साऊथ पोलला टच करतात. द डिस्टन्स बिटवीन द मेरिडियन्स डिक्रीजेस टुवर्ड्स द पोल्स अँड ऑल मेरिडियन्स मीट ॲट द पोल्स. बघा, सगळ्या मेरिडियन काय होतात, पोलपासून सुरुवात होतात. त्यामुळे त्या कुठनंही आल्या तरी त्या कुठं एकमेकांना क्रॉस करतात किंवा मीट होतात पोल्सवरती. पण पोल्सपासून जशा जशा त्या लांब जायला लागतात, दुसऱ्या पोलकडे सरकायला लागतात, तसं तसं काय होतं, त्यांच्यातलं डिस्टन्स वाढत जातं. इक्वेटरला ज्यावेळी त्या टच करतात त्यावेळी त्यांच्यातलं डिस्टन्स हे मॅक्झिमम असतं आणि पुन्हा दुसऱ्या पोलकडे ज्यावेळी त्या सरकायला लागतात तसं तसं पुन्हा त्यांच्यातलं डिस्टन्स हळूहळू कमी व्हायला लागतं आणि अगेन दे मीट ॲट द अनादर पोल. म्हणजे पोल्सकडे जसं आपण इक्वेटरवर उभे राहिलो आणि जसं जसं पोल्सकडे आपण सरकू तसं तसं काय होतं, दोन शेजारच्या मेरिडियन्समधलं डिस्टन्स काय होत होतं, कमी कमी होत जातं आणि दे मीट ॲट द पोल्स. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द लँजिट्यूड. द मेरिडियन्स आर नंबर्ड फ्रॉम द प्राईम मेरिडियन. प्राईम मेरिडियन 0 पकडली मग अशी मी सांगितलं तसं आणि तिथपासनं ईस्ट आणि वेस्टला 1 2 3 4 अप टू 180 आणि वेस्टला 1 2 3 4 अप टू 180 असं त्याचं नंबरिंग केलेलं असतं. The longitudes to the east of prime meridian are denoted by letter E. आता आपण बघितलं मागच्या वेळी की लॅटिट्यूड ज्या नॉर्थ साईडला आहेत इक्वेटरच्या त्यांना नॉर्दर्न लॅटिट्यूड्स म्हणतात. साऊथ साईडला त्यांना सदर्न म्हणतात. तसं इथं प्राईम मेरिडियनच्या ईस्ट साईडला ज्या लॅटिट्यूड्स आहेत त्यांना ईस्टर्न लॅटिट्यूड्स म्हणतात आणि त्या ईनी डिनोट केल्या जातात आणि ज्या वेस्ट साईडला आहेत त्या वेस्टर्न लॅटिट्यूड्स किंवा डब्ल्यूनी डिनोट केल्या जातात. The 180 degree longitude is neither east or nor west.
आता मी मगाशी तुम्हाला म्हटलं की 180 डिग्री लॉन्जिट्यूड जे आहेत दोन्ही साईडच्या त्या एकमेकांना कोइन्साइड होतात, त्यामुळे त्याला वेस्ट किंवा ईस्ट तुम्ही म्हणू शकत नाही. कसं म्हणणार, कारण ती दोन्ही सेमच आहे. मग त्याला काय म्हणलं जातं, अँटी मेरिडियन असं त्याला नाव आहे. मग 180 डिग्री लॅटिट्यूडचं अनादर नेम काय, तर अँटी मेरिडियन. हे लक्षात ठेवायचं. इथं मी तुम्हाला ग्लोबवरती दाखवलेलं आहे बघा, ती प्राईम मेरिडियन दिसते. ईस्ट साईडला एक ॲरो दाखवला, तिकडनं 10, 20, 30, 40, 50 असे नंबर्स टाकत गेलेत. आणि वेस्ट साईडला पण ॲरो दाखवला आहे, तिथनं पण 10, 20, 30, 40 असं 180 पर्यंत. एनी टू अपोजिट लॉन्जिट्यूड्स व्हेन जॉईंड टुगेदर फॉर्म अ ग्रेट सर्कल. आता इथं पिक्चरमध्ये दाखवलेले बघा, जी कंटिन्युअस लाईन आहे ती फ्रंट साईडची म्हणजे आपल्या बाजूची लॉन्जिट्यूड आहे, आणि जी डॉटेड लाईन आहे ती त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडची लॉन्जिट्यूड आहे. म्हणजे काय, एक फ्रंट साईडची आणि एक बॅक साईडची, असं मिळून काय होतं, त्याचं एक पूर्ण सर्कल, इक्वेटर किंवा जशा लॅटिट्यूड्स आहेत तसं एक पूर्ण सर्कल तयार होतो, विच पासेस थ्रू बोथ दी पोल्स. ह्या सर्कलला म्हणलं जातं ग्रेट सर्कल. Great circles mark the shortest distance between any two places. Very, 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 very important. ही जी ग्रेट सर्कल्स आहेत, ही सर्कल्स कशासाठी आपण हे केली जाते, तर कारण कुठल्याही दोन अर्थवरच्या कुठल्याही दोन पॉईंटवरचं शॉर्टेस्ट डिस्टन्स हे या ग्रेट सर्कलवरती असतं. दस लॉंग डिस्टन्स फ्लाईट्स फॉलो धिस रूट. त्यामुळे ज्या लॉंग डिस्टन्स फ्लाईट्स असतात, 20 तासाच्या, 24 तासाच्या किंवा 22 तासाच्या, 18 तासाच्या ज्या फ्लाईट्स असतात, त्या काय करतात, हा ग्रेट सर्कलचा जो रूट आहे, जे कुठले दोन लॉन्जिट्यूड त्यांना सापडतात त्या ग्रेट सर्कलवरनंच त्या फ्लाय करत असतात. कारण का, दॅट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स. तुम्ही इथं जरी बघितलं तरी तुमच्या ते दोन पॉईंट जर कुठलेही तुम्ही घेतलेत आणि त्याचा शॉर्टेस्ट डिस्टन्स जर कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न केला तर कुठलं ना कुठलं तरी ग्रेट सर्कल त्या दोन डिस्टन्समधनं पास होताना तुम्हाला दिसून येईल. सो धिस ग्रेट सर्कल इज व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर एरोनॉटिकल बिझनेस. लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूड इंटरसेक्ट ईच अदर अँड फॉर्म नेटवर्क कॉल्ड ग्रिड. आता ही गोष्ट तुम्हालाही माहिती आहे की ह्या ज्या लॅटिट्यूड्स आणि ह्या लॉन्जिट्यूड्स असतात, लॅटिट्यूड्स म्हणजे काय, त्या हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत, लॉन्जिट्यूड्स म्हणजे काय, त्या व्हर्टिकल लाईन्स आहेत, आणि त्या एकमेकांना इंटरसेक्ट करतात. इथं ग्लोबवरती तुम्हाला दाखवलेले बघा, एक सगळ्यांचं असं बारीक असं नेटवर्क तयार झालेलं आहे, सगळे स्क्वेअर्स तुम्हाला दिसत आहेत, लाईक अ ग्राफ पेपर. ह्याला म्हटलं जातं ग्रिड. आणि हे ग्रिड जे आहे हे आपल्याला हेल्प करतं कशासाठी, टू फाइंड द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ द गिव्हन प्लेस. दिस हेल्प्स टू लोकेट प्लेसेस ऑन दी अर्थ. ह्या ग्रिडमुळं आता बघा, ह्या प्रत्येक लाईनला काहीतरी नंबर आहे. लॅटिट्यूड्सला नंबर आहेत, नॉर्थ आहेत, साऊथ आहेत, लॉन्जिट्यूड्सला नंबर्स आहेत, ईस्ट आहेत, वेस्ट आहेत. त्यामुळं जसं ग्राफवरती तुम्ही एक्स आणि वाय ॲक्सिसचा रेफरन्स देता तसं इथं लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूडचा रेफरन्स दिला जातो आणि त्यावरनं ती प्लेस आपण लोकेट करू शकतो. इथं आपण एक एक्झाम्पल पण बघणार आहोत. पॉईंट ॲट विच लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूड मीट इज द लोकेशन ऑफ द प्लेस. फॉर एक्झाम्पल आपली दिल्ली जी आहे, आपली कॅपिटल जी आहे, त्याचं जर बघितलं तर 28 डिग्री नॉर्थ ही लॅटिट्यूड आहे. म्हणजे कुठली, हॉरिझॉन्टल लाईन 28 डिग्री जी आहे नॉर्थ साईडला ती त्या दिल्लीच्या ह्याच्यातनं पास होते. आणि लॉन्जिट्यूड कुठली आहे तर 78 डिग्री ईस्ट, म्हणजे प्राईम मेरिडियनच्या ईस्ट साईडला 78th लॉन्जिट्यूड जी आहे ती दिल्लीतनं पास होते. मग तुम्ही 28 डिग्री नॉर्थ बघितली मॅपमध्ये, ती बघत गेलात आणि त्या 28 डिग्रीला जिथं 78 डिग्री ईस्ट ही लॉन्जिट्यूड क्रॉस होतीये, तो पॉईंट म्हणजे आपली कॅपिटल दिल्ली आहे. तसंच लंडनचं पण इथं दाखवलेलं आहे. अशा सगळ्या सिटीजचं तुम्ही लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड मॅपमध्ये लोकेट करू शकता. आता डिफरन्स बिटवीन लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड्स, ह्या दोन लाईन्स आहेत पण ह्यांच्यामध्ये खूप फरक आहे, कारण दोन्हींचं फंक्शन, दोन्हींचं काम वेगवेगळं आहे. आपण बघितलं होतं लॅटिट्यूड जे आहेत ते आपल्याला टेम्परेचर झोन्स दाखवतात, लॉन्जिट्यूड जे आहेत ते आपल्याला टाईम दाखवत आहेत. मग ह्यांच्यात हे प्राईम डिफरन्स कुठले कुठले ते आपण बघूया. द पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड्स आर फुल सर्कल्स. पॅरलल लॅटिट्यूड जर तुम्ही बघितलं तर एका पॉईंटपासून सुरू होतं, पूर्णपणे सर्कल करतं अर्थला आणि पुन्हा तिथं पॉईंट टच होतो. म्हणजे काय आहे, हे लॅटिट्यूड्स काय आहेत, ह्या फुल सर्कल आहेत. व्हेअर ॲज मेरिडियन्स ऑफ लॉन्जिट्यूड्स आर सेमी सर्कल. का, कारण त्या नॉर्थ आणि साऊथ पोलला फक्त टच करतायत. नॉर्थपासून सुरुवात होते, पूर्ण हाफ सर्कल घेते आणि ती साऊथ पोलला टच करते. म्हणजे मेरिडियन्स किंवा लॉन्जिट्यूड्स काय आहेत, हाफ सर्कल आहेत. द सर्कल्स ऑफ लॅटिट्यूड आर पॅरलल टू वन अनदर. हे पण आपण बघितलेलं होतं बघा. इक्वेटर आहे, त्याच्यानंतर कॅप्रिकॉन आहे,
हे सगळे ज्या लॅटिट्यूड्स आहेत त्या एकमेकांना पॅरलल आहेत, त्या कुठेही एकमेकांना इंटरसेक्ट करत नाहीत, एकमेकांना कुठेही क्रॉस करत नाहीत. द सेमी सर्कल्स ऑफ लॉन्जिट्यूड मीट वन अनादर ॲट पोल्स. पण लॉन्जिट्यूडच्या बाबतीत काय आहे, सगळ्या लॉन्जिट्यूड्स एकतर वरच्या बाजूला नॉर्थ पोलला मीट होतात किंवा खालच्या बाजूला साऊथ पोलला इंटरसेक्ट करतात. द प्लेसेस लाईंग ऑन द सेम पॅरलल हॅव डिफरंट लोकल टाईम. आता हे इम्पॉर्टंट आहे बघा, लॅटिट्यूडवरती ज्या काही प्लेसेस आपण बघत जातो प्रत्येकाचं टायमिंग हे वेगवेगळं असतं. म्हणजे समजा तुम्ही एक लॅटिट्यूड पकडली, काय फॉर एक्झाम्पल 30 डिग्री नॉर्थ ही लॅटिट्यूड तुम्ही पकडली आणि तिकडनं ईस्टकडे जर जायला लागलात तुम्ही, तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणचं टायमिंग हे वेगवेगळं सापडतं. लक्षात आलं. द प्लेसेस लाईंग ऑन द सेम मेरिडियन हॅव द सेम लोकल टाईम. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. मेरिडियनवरती तुम्ही त्या मेरिडियनवरनं नॉर्थ पोलपासून साऊथ पोलपर्यंत जर चालत निघालात तर त्या मेरिडियनवरती सगळीकडे तुम्हाला टायमिंग हे एक सापडतं. समजा नॉर्थ पोलवरनं तुम्ही 12 वाजता नॉर्थ पोलवर उभे आहात, तर साऊथ पोलला पण त्यावेळी 12च वाजलेले असणार आहेत. लक्षात आलं. इक्वेटरवरती प्राईम मेरिडियनवरती तुम्ही उभे आहात, तर तिथं किती वाजले असतील, समजा 11 वाजले असतील इक्वेटरवरती, प्राईम मेरिडियन जिथं क्रॉस होते तिथं 0 लाईन. आणि तसं जर ग्रीनविचमध्ये वरती येऊन बघितलं तर तिथंसुद्धा काय वाजलेले असतात, तेवढेच वाजलेले असतात. म्हणजे अक्रॉस द मेरिडियन टाईम इज सेम एव्हरीवेअर आणि अक्रॉस दिस लॅटिट्यूड्स टाईम चेंजेस अकॉर्डिंगली. ह्याला कारण काय आहे, आपण पहिल्या चॅप्टरमध्ये बघितलेलं होतं की सनची पोझिशन. लक्षात येते. फोर्थ डिफरन्स आहे, इन ऑल देर आर 180 पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड. ह्याला सगळ्यात महत्त्वाचं की मी मगाशी तुम्हाला म्हटलंच होतं, इक्वेटरच्या एका साईडला 90, दुसऱ्या साईडला 90, म्हणजे टोटल नंबर ऑफ पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड्स किती आहेत, 180 आहेत. बोथ नॉर्दर्न अँड सदर्न हेमिस्फिअरमधल्या कॅल्क्युलेट केल्या तर. तेच मेरिडियन्समध्ये जर बघितलं तर इन ऑल देर आर 360 मेरिडियन्स बोथ ईस्टर्न अँड वेस्टर्न हेमिस्फिअर. ईस्टर्न आणि वेस्टर्नमध्ये सुद्धा काय आहेत, इकडं 180 इकडे 180 मिळून 360 आहेत. द हायेस्ट पॉसिबल लॅटिट्यूड इज 90 डिग्री. हे पण आपण पाहिलेलं होतं की जो पॉईंट आहे, जे पोल्स आहेत, दॅट इज द हायेस्ट लॅटिट्यूड, दॅट इज 90 डिग्री. इट इज अ पॉईंट. वेअर ॲज द हायेस्ट पॉसिबल लॉन्जिट्यूड इज 180 डिग्री. त्याचं नाव काय सांगितलं होतं मी, अँटी मेरिडियन. तर ही 180 डिग्री जी आहे दॅट इज द हायेस्ट पॉसिबल लॉन्जिट्यूड. हे सगळे डिफरन्सेस व्यवस्थित लक्षात ठेवायचे. ह्याच्यावरती क्वेश्चन येतो किंवा फिल इन द ब्लँक्समध्ये ह्याच्यातला एखादा पॉईंट येतो, ट्रू ऑर फॉल्सला येऊ शकतो. त्यामुळे हे टेबल हे मगअप करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की लॉन्जिट्यूड आणि टाईम ह्यांचं काय रिलेशन आहे. आपण पहिल्या पार्टमध्ये बघितलं होतं की लॅटिट्यूड जे आहेत दे डिसाईड द हीट झोन्स ऑफ द अर्थ, वेअर ॲज लॉन्जिट्यूड्स डिसाईड द टाईम झोन्स ऑफ द अर्थ. मग आता हे रिलेशन काय आहे ते बघूया. बिफोर क्लॉक्स वेअर इन्व्हेंटेड द लेंथ ऑफ अ शॅडो कास्ट बाय ॲन ऑब्जेक्ट इंडिकेटेड द टाईम ॲट दॅट प्लेस. पूर्वीच्या काळी ज्यावेळी घड्याळ नव्हती त्यावेळी लोक काय करायचे की एखादी काठी किंवा काहीतरी तिथं पोल लावायचे आणि जसं सन पोझिशन बदलत जाईल तसं तसं काय व्हायचं, त्या पोलची किंवा त्या स्टिकची जी शॅडो आहे ती आपली पोझिशन चेंज करत जायची. ज्यावेळी आफ्टरनून असायची त्यावेळी सन बरोबर डोक्यावर असेल त्यावेळी ती शॉर्टेस्ट शॅडो त्याची असायची, म्हणजे आफ्टरनून झाली. मग त्या लेंथवरनं आणि त्या साईजवरनं शॅडोच्या लोक टाईम सांगत होते. द टाईम टेकन बाय द सन टू रिटर्न टू द सेम पॉईंट इन द स्काय वॉज टर्म्ड ॲज सोलार डे. स्कायमध्ये सन आज जिथं तुम्हाला दिसला आहे त्याच ठिकाणी तो पुन्हा उद्या ज्यावेळी फिरून त्याच प्लेसला परत येतो त्याला जो काही वेळ लागतो त्याला काय म्हणतो आपण, एक सोलार डे असं आपण नाव देतो. आता इथं स्लाइड्समध्ये तुम्हाला मी काही गोष्टी दाखवलेल्या आहेत बघा. ती एक शॅडो स्टिक दाखवलेली आहे. सनच्या पोझिशनप्रमाणे त्याच्या अपोजिट साईडला बरोबर त्या स्टिकची शॅडो पडते. म्हणजे ज्यावेळी ए साईटवरती ज्यावेळी सन असतो त्यावेळी त्याची बरोबर स्टिकची सनच्या अपोजिट साईडला त्याची शॅडो पडते. बीवर आला की ती शॅडो तिकडे सरकते, सीवर आला की अजून लांब सरकते. आणि मॉर्निंग टाईमला शॅडो सगळ्यात लाँग असते, इव्हिनिंग टाईमला सगळ्यात लाँग असते आणि मिड टाईमला सगळ्यात शॉर्ट शॅडो मिळते. तसंच इथं खाली सन डायल एक दाखवलेली आहे की जी ह्या प्रिन्सिपलवर काम करते आणि त्याच्यावरनं लोक त्यावेळी टाईम सांगत होते. जंतर मंतरमध्ये सगळ्यात मोठी वर्ल्ड्स लार्जेस्ट सन डायल इथं तुम्हाला दाखवलेली आहे. तिथंसुद्धा सनच्या शॅडोजवरनं टायमिंग सांगू शकतो. हे अजूनही आपण बघू शकतो आणि ते ॲक्युरेट टायमिंग असतं. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत लोकल टाईम म्हणजे काय. द वर्ड मेरिडियन्स मीन्स मिड डे. मिड डे म्हणजे काय, सेंटर ऑफ द डे, त्याला म्हणलं जातं मेरिडियन.
सन्स पोझिशन ॲट नून, दुपारच्या वेळी ज्यावेळी सूर्य पूर्ण डोक्यावर असतो दॅट इज अ मिड डे, आणि त्यालाच म्हटलं जातं मेरिडियन. म्हणून ह्या सगळ्या लाईन्सना नाव काय दिलेलं आहे तर मेरिडियन असं नाव दिलेलं आहे. अर्थ रोटेट्स फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. यू नो दॅट places on the east of prime meridian are ahead of the prime meridian time. आता प्राईम मेरिडियनवरती जे काही टाईम असेल त्या टाईमच्या म्हणजे प्राईम मेरिडियनच्या ईस्टला ज्या काही प्लेसेस आहेत, ईस्ट साईडला प्राईम मेरिडियनच्या ईस्ट साईडला ज्या काही प्लेसेस आहेत त्या प्लेसेसचं टायमिंग हे प्राईम मेरिडियनच्या टायमिंगपेक्षा पुढं असतं. इथं मी डायग्रॅम हे पिक्चर एक दाखवलेलं आहे बघा, अर्थ दाखवली आहे, तिथं रेड कलरचं तुम्हाला प्राईम मेरिडियन दिसतंय. अर्थची रोटेशनची डायरेक्शन वेस्ट टू ईस्ट दाखवलेली आहे आणि प्राईम मेरिडियनच्या ईस्ट साईडला ज्या काही प्लेसेस आहेत तिथं दे आर अहेड ऑफ द प्राईम मेरिडियन टाईम, दॅट इज कॉल्ड AM. म्हणजे काय, अहेड ऑफ मेरिडियन. आणि त्याच्यानंतर दोज प्लेसेस विच आर ऑन द वेस्ट ऑफ प्राईम मेरिडियन आर बिहाइंड द प्राईम मेरिडियन टाईम. मग वेस्ट साईडला ज्या प्राईम मेरिडियनच्या प्लेसेस आहेत तिथं जर तुम्ही बघितलं तर तिथं काय असतं, प्राईम मेरिडियनपेक्षा वेळ कमी असते किंवा टाईम लेस होत जातं. इकडं दाखवलेले बघा, बिहाइंड द प्राईम मेरिडियन टाईम दॅट इज कॉल्ड PM. त्याचे रेफरन्सेस पण इथं दिलेले आहेत. दिस इज डिनोटेड बाय AM अँटे मेरिडियन मीनिंग बिफोर नून, म्हणजे नूनच्या पुढचं टाईम. म्हणजे समजा प्राईम मेरिडियनवरती दुपारचे 12 वाजलेले आहेत तर तुम्ही अहेड ऑफ मेरिडियन म्हणजे वेस्ट ईस्ट साईडला जसं जाल प्राईम मेरिडियनपासून, प्राईम मेरिडियनवरती 12 वाजलेत, ईस्ट साईडला पुढं जाल तसं पुढं टायमिंग वाढत जातं, 1 2 3 4 असं वाढत जातं. सो इट इज कॉल्ड अँटे मेरिडियन म्हणजे बिफोर नून. अँड PM म्हणजे पोस्ट मेरिडियन मीनिंग आफ्टर नून. लक्षात येतं आहे. मग प्राईम मेरिडियनवर 12 वाजलेले असेल तर आणि तुम्ही वेस्ट साईडला जर जायला लागलात तर हळूहळू टाईम काय होतं, डिक्रीज होत जातं. म्हणजे 12मधनं तुम्ही मागं सरकलात 11 10 9 8 7 असं वेस्ट साईडला टाईम हळूहळू काय होतं, लेस होत जातं. ईस्ट साईडला टाईम हळूहळू वाढत जातं. हे लक्षात ठेवायचं. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इन कॅल्क्युलेशन ऑफ टाईम. आता पुढचा पार्ट आपण तोच म्हणणार आहोत, कॅल्क्युलेटिंग टाईम. तुम्हाला माहिती आहे की वर्ल्ड ओव्हर जर तुम्ही बघितलं, तिथं मी पिक्चर एक वर्ल्डचा मॅप दाखवलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणचं त्यांचं तिथं तुम्हाला क्लॉक दिसते. त्या प्रत्येक क्लॉकमध्ये टायमिंग वेगवेगळं आहे. हे का होतं, कारण ज्या वेळी ज्या मेरिडियन तिथनं ज्या कंट्रीमधनं जे मेरिडियन गेलेलं असतं त्या मेरिडियनवरती ज्यावेळी सन एक्झॅक्ट डोक्यावरती असतो त्यावेळी तिथं 12 नून समजले जातात आणि प्रत्येक ठिकाणी त्या मेरिडियनवरती हे सनचं टायमिंग चेंज होत जातं. त्यामुळं काय होतं, प्रत्येक मेरिडियनवरती तुम्हाला टायमिंग हे सेपरेट दिसतं. द मेरिडियन्स अराउंड द ग्लोब हॅव डिफरंट लोकल टाइम्स. The difference between the local times of any two places can be easily calculated. बघा, मेरिडियन्समधलं डिस्टन्स माहिती आहे, सनला अर्थभोवती फिरण्यासाठी लागणारा वेळ आपल्याला माहिती आहे, 2 मेरिडियनमधलं डिस्टन्स आपल्याला माहिती आहे. मग त्याच्यावरनं आपण कॅल्क्युलेट करू शकतो की ह्या मेरिडियनवरती आत्ता जर अमुक टायमिंग असेल तर तिथनंपासनं इतक्या डिस्टन्सवरच्या मेरिडियनवरती टायमिंग किती असेल. कारण तुम्हाला माहिती आहे सन हा गोल आपल्या भोवती फिरत असतो आणि तो प्रत्येक मेरिडियनला समोर वेगवेगळ्या टायमिंगला येत असतो. एक एक्झाम्पल इथं घेतलेलं आहे आपण, किंवा कॅल्क्युलेशन्स कसं करायचं ते आधी सांगतो आणि मग आपण एक एक्झाम्पल बघूया. टाईम टेकन बाय द अर्थ फॉर 1 रोटेशन इज 1 डे. आता ह्या फॅक्ट्स अँड फिगर्स तुम्हाला माहिती आहेत, जस्ट आपण रिवाईज करूया. तुम्हाला माहिती आहे अर्थला एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी 1 डे लागतो. म्हणजे थोडक्यात आज जर आपल्या डोक्यावर सूर्य आहे, 12 वाजलेले आहेत, तर उद्या पुन्हा तो सूर्य आपल्या डोक्यावर येण्यासाठी 24 आवर्स लागतात. म्हणजे त्याला म्हणतो आपण 1 डे. 1 डे इज इक्वल टू 24 आवर्स. 24 hours is equal to 24 into 60. सिन्स 1 hour इज 60 minutes. हे आपण मगाशी बघितलेलं आहे, एका तासामध्ये 60 मिनिट्स असतात, बरोबर आहे ना. मग 24 into 60 केलं की टोटल 1 डेमध्ये किती मिनिट्स येतात, तर दे आर 1440 मिनिट्स. म्हणजे आज ज्या पोझिशनला सूर्य तुम्ही पाहिला आहे त्या पोझिशनला उद्या पुन्हा सूर्य येण्यासाठी इट टेक्स 1440 मिनिट्स. We know that there are 360 degree longitudes. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की टोटल लॉन्जिट्यूडचा नंबर्स किती आहे, 360. म्हणजे ज्यावेळी आपल्या डोक्यावरनं सन पुढे सरकतो त्यावेळी तो काय करतो, ह्या 360 सगळ्या मेरिडियन्स पास करून पुन्हा आपल्या मेरिडियनवरती आपल्या डोक्यावर येतो आणि इट टेक्स 24 आवर्स. म्हणजे 360 मेरिडियन्स त्याला क्रॉस करायला 24 आवर्स म्हणजे 1440 मिनिट्स लागतात. सो 1 रोटेशन ऑफ अर्थ इज इक्वल टू 360 लॉन्जिट्यूड्स. म्हणजे एक अर्थचं रोटेशन पूर्ण व्हायला
अर्थला सुद्धा किती लॉन्जिट्यूड्स फिराव्या लागतात? 360 लॉन्जिट्यूड्स तिला फिराव्या लागतात. दस टाइम टेकन बाय अर्थ टू टर्न अ डिस्टन्स ऑफ 1 डिग्री, म्हणजे दर 360 डिग्रीला 1440 मिनिट्स लागतात, तर 1 डिग्रीला किती लागतात आपण कॅल्क्युलेट करू शकतो. 1 डिग्री इज इक्वल टू 1440 डिव्हायडेड बाय 360 इक्वल टू 4 मिनिट्स. म्हणजे एका मेरिडियनवरनं दुसऱ्या मेरिडियनपर्यंत सरकायला अर्थला 4 मिनिट्स लागतात. अर्थला तेवढाच टाईम, सनला पण तेवढाच टाईम. Therefore, to turn 15 degree of longitudinal distance, the earth will take 15 into 4, that is equal to 60 minutes or 1 hour. बघा आता तुम्हाला हे तासाचं आणि ह्याचं गणित लक्षात येईल. लक्षात आलं कशावरनं तास केले. मग 15 डिग्री जाण्यासाठी त्याला अर्थला किती वेळ लागतो? 60 मिनिट्स लागतात. म्हणजेच काय की 1 तास लागतो. एका समजा 1 नंबर मेरिडियनवरती 1 डिग्री मेरिडियनवरती आपण उभे आहोत, तिथनं अर्थ फिरून 15 डिग्री मेरिडियनपर्यंत पोहोचण्यासाठी अर्थला किती वेळ लागतो? 1 आवर, म्हणजेच 60 मिनिट्स लागतात. Hence, for each degree of longitude towards the east 4 minutes have to be added. आता मागाचा आपण हे डायग्राम मागाशी तुम्ही बघितलेली होती, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की ईस्ट साईडला गेलं की वेळ वाढत जाते. मग जर प्राईम मेरिडियनपासून तुम्ही ईस्ट साईडला चालायला सुरुवात केली तर प्रत्येक डिग्रीला 4 मिनिटाचा टाईम त्याच्यामध्ये ॲड होत जाणार. मग समजा तुम्ही प्राईम मेरिडियनपासून 50 डिग्री ईस्ट ह्या लॉन्जिट्यूडवर तुम्ही जर पोचलात तर बरोबर तुम्हाला 1 तासाचा फरक तिथं दिसून येणार आहे. Hence, for each degree of longitude towards the east 4 minutes have to be added, and for each degree longitude towards the west 4 minutes have to be subtracted. तोच लॉ आपण मगाशी जो बघितला तो, ईस्ट साईडला गेलात टाईम ॲड करत जायचं, वेस्ट साईडला गेलात टाईम मायनस करत जायचं. मग ईस्ट साईडला 1 डिग्री सरकलात 4 मिनिट्स ॲड होणार, वेस्ट साईडला 1 डिग्री सरकलात 4 मिनिट्स लेस होणार. कुठनं? प्राईम मेरिडियनवरची जे टाईम आहे त्या टाईममधनं हे लेस करणार आपण. आता इथं एक आपण एक्झाम्पल बघणार आहोत. कॅल्क्युलेट द लोकल टाईम ॲट न्यूयॉर्क अँड ॲट टोकियो when it is 10 AM इन मुंबई. मुंबईमध्ये ज्यावेळी 10 वाजलेले असतील सकाळचे, AM म्हणजे मॉर्निंग, त्याच्या आफ्टर मून म्हणजे आफ्टर मेरिडियन म्हणजे अँटी मेरिडियन म्हणजे सकाळच्या वेळी 10 वाजलेले असतील, त्यावेळी टोकियोमध्ये किती वाजलेले असतील आणि त्याच वेळी न्यूयॉर्कमध्ये किती वाजलेली असतील. आता ह्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं प्राईम मेरिडियनच्या रेफरन्समध्ये आपल्याला ह्या सिटीजचं लोकेशन माहीत असणं खूप गरजेचं असतं, त्याचे लॉन्जिट्यूड्स माहीत असणं खूप गरजेचं असतं. इथं फिगरमध्ये दाखवलेलं आहे बघा. प्राईम मेरिडियन 0 डिग्री रेड कलरमध्ये सेंटरला डॉटेड लाईन दाखवली, दॅट इज प्राईम मेरिडियन म्हणजे 0 डिग्री. तिथनं मुंबई जे आहे ते 73 डिग्री ईस्ट साईडला आहे. म्हणजे काय असणार आहे? प्राईम मेरिडियनपेक्षा मुंबईचं टायमिंग हे पुढं असणार आहे. त्याच्याही पुढं 140 डिग्री ईस्टला टोकियो आहे, म्हणजे आपल्या मुंबईच्याही पेक्षा पुढं टोकियोचं टायमिंग असणार आहे. तेच न्यूयॉर्कमध्ये जर बघितलं तर प्राईम मेरिडियनच्या वेस्ट साईडला न्यूयॉर्क आहे. म्हणजे काय होणार आहे? प्राईम मेरिडियनपासनं मायनस टाईम करत न्यूयॉर्कपर्यंत आपल्याला जावं लागणार आहे. कारण का? इट इज ऑन वेस्ट साईड ऑफ द प्राईम मेरिडियन. खाली दिलेलं आहे बघा, 75 डिग्री वेस्ट न्यूयॉर्क आहे, त्यामुळं इट इज बिहाइंड मुंबई टाईम, आणि टोकियो इज अहेड ऑफ मुंबई टाईम, कारण का ते मुंबईच्या ईस्ट साईडला आहे आणि न्यूयॉर्क जे आहे ते वेस्ट साईडला आहे. मग हे फक्त प्राईम मेरिडियन बाबतीतच नाही, तुम्ही कुठल्याही मेरिडियनवर जर उभे असाल आणि त्या मेरिडियनवरनं तुम्ही जर ईस्ट साईडला जात लागलात तर तुम्हाला तिथनं टाईम ॲड करत जावं लागतं. किती? 4 मिनिट्स पर 1 डिग्री. आणि त्याच लोकेशनवरनं त्याच मेरिडियनवरनं तुम्ही जर वेस्ट साईडला जायला लागलात तर सेम ह्याच्यामध्ये फक्त 1 डिग्रीला 4 मिनिट्स मायनस करत जावं लागतं. ते प्रिन्सिपल आपण इथं वापरून आपण आता हे टायमिंग कसं काढायचं ते बघूया. इन धिस एक्झाम्पल द डिफरन्स बिटवीन लॉन्जिट्यूड्स ऑफ मुंबई अँड न्यूयॉर्क इज इक्वल टू 73 डिग्री प्लस 74 डिग्री इज इक्वल टू 147 डिग्री, बिकॉज both Mumbai and New York lie on either side of the prime meridian and the longitude at the longitude. आता गंमत बघा, इथं ते म्हणतोय आपण की डिफरन्स काढायचा. डिफरन्स म्हणजे कसा काढतो आपण? सबस्ट्रॅक्ट करून काढतो. पण मुंबई आणि न्यूयॉर्क हे काय आहेत? प्राईम मेरिडियनच्या आयदर साईडला आहेत. मुंबई आहे ईस्ट साईडला, तेच
न्यूयॉर्क आहे वेस्ट साईडला. मग ह्या दोन्हीमधला डिफरन्स कसा निघणार आहे, तर त्या दोन्हींची जी लॉन्जिट्यूड्स आहेत त्याची जर तुम्ही प्लस केली, मायनस मायनस काय होतं, प्लस होतो. त्यामुळे प्लस केल्यानंतर तुम्हाला तो डिफरन्स लक्षात येणार आहे. लक्षात येतंय तुम्हाला, समजतंय काय सांगतोय ते. बघा पुन्हा मी रिपीट करतो. 0 डिग्रीपासनं ईस्ट साईडला मुंबई आहे आणि 0 डिग्रीपासनं वेस्ट साईडला न्यूयॉर्क आहे. बरोबर आहे. एका साईडला मायनस होत जाणार आहे टाईम, एका साईडला प्लस होत जाणार आहे. मग दोन्हीतला डिफरन्स येणार म्हणजे मायनस मायनस प्लस होणार. म्हणून इथं लॉन्जिट्यूडचे आपण काय करतो आहे, ॲडिशन करतो आहे. ज्यावेळी तुम्हाला असं एक्झाम्पल येईल त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचं बघायचं, जर डिफरन्स काढायचा असेल आणि जर त्यांचे लॉन्जिट्यूड जर अपोजिट साईडला असतील, म्हणजे एक लॉन्जिट्यूड ईस्टला आहे आणि एक लॉन्जिट्यूड वेस्टला आहे, तर त्यांची नेहमी समेशन करायची, म्हणजे तो डिफरन्स तुम्हाला मिळतो. सो हियर 73 डिग्री हा मुंबईचा हे आहे लॉन्जिट्यूड आहे आणि 74 डिग्री हे वेस्टला न्यूयॉर्कचं लॉन्जिट्यूड आहे. म्हणून 73 + 74 इज 147 डिग्री इज द डिफरन्स बिटवीन द लॉन्जिट्यूड्स ऑफ मुंबई अँड न्यूयॉर्क. पुन्हा मी रिपीट करतो, नीट लक्षात ठेवा. ज्यावेळी प्राईम मेरिडियनच्या आयदर साईडला 2 सिटीज असतात आणि त्यांच्या लॉन्जिट्यूडमधला जर तुम्हाला डिफरन्स काढायचा असेल तर त्यांच्या लॉन्जिट्यूड नंबर्सची सम करायची, म्हणजे त्या एकमेकात ॲड करायच्या, म्हणजे तो डिफरन्स तुम्हाला दिसून येतो. चुकून तुम्ही मायनस कराल मग ते किती येणार, 1 डिग्री, म्हणजे मुंबई आणि न्यूयॉर्क एकदम जवळ आलं. तसं नाही होत. लक्षात आलं ना, हे कायम लक्षात ठेवायचं. आणि एकाच साईडला जर असतील, म्हणजे दोन्ही लॉन्जिट्यूड जर ईस्ट साईडला असतील तर मग तुम्ही सरळ सरळ मायनस करू शकता. डिफरन्स बिटवीन 2 इमिजिएट लॉन्जिट्यूड इज 4 मिनिट्स. हे आपण मगाशी बघितलं. 1 डिग्री आणि 2 डिग्री ह्या 2 इमिजिएट लॉन्जिट्यूड्स आहेत, त्याच्यामधला डिफरन्स किती आहे, 4 मिनिट्सचा असतो. डिफरन्स इन टाईम बिटवीन दीज 2 प्लेसेस विल बी 147 डिग्री इंटू 4 मिनिट्स. कारण का 2 लॉन्जिट्यूडमधला डिफरन्स 4 मिनिट्स आहे, म्हणून 147 इंटू 4 केलं की तुम्हाला त्याच्यातलं मिनिट्समधला डिफरन्स मिळणार आहे. तो किती येतो, 588 मिनिट्स. Therefore, 588 divided by 60 since 1 hour is equal to 60 minutes. आता बघा आपण टोटल मिनिट्स काढले, बरोबर आहे. त्याच्या आवर्समध्ये कन्व्हर्जन तुम्हाला काय करायला लागेल, तर त्याला 60 ने डिव्हाइड करायला लागेल. का, कारण 1 hour is equal to 60 minutes. ते आलं 9 hours 8 minute. म्हणजे मुंबई आणि न्यूयॉर्कच्या टाईममधला डिफरन्स किती आला, तर तो 9 hours 8 minute इतका तो डिफरन्स आला. न्यूयॉर्क इज ॲट वेस्ट ऑफ मुंबई. न्यूयॉर्क कुठं आहे, वेस्ट साईडला आहे. मग आता टाईम ॲड होणार का मायनस होणार, वेस्ट साईडला असल्यामुळे टाईम आपण मायनस करणार आहोत. इट्स टाईम इज बिहाइंड मुंबई, म्हणजे काय, मुंबईच्या मागं न्यूयॉर्कचं टायमिंग असणार आहे. वी सबस्ट्रॅक्ट द टाईम डिफरन्स फ्रॉम द टाईम इन मुंबई, दॅट इज 10 AM minus 9.08 hours. It gives 0 hours 52 minutes. म्हणजे हे काय झालं, आता आपल्याला एक्झॅक्ट तिथलं टाईम काय आहे. जर मुंबईत 10 AM असतील तर न्यूयॉर्कमध्ये काय असणार आहे, 0 hours 52 minutes. Therefore, the time at New York is 52 minutes past midnight. म्हणजे काय, मिडनाईट नंतर त्यांची 52 मिनिट्स आत्ता झालेली असणार आहेत. केव्हा, मुंबईत सकाळचे 10 वाजलेले असणार त्यावेळी. म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, 12:52 AM, म्हणजे रात्रीचे 12 वाजून पुढं 52 मिनटं झालेली आहेत. हे तुम्हाला 5th स्टँडर्डमध्ये झालेलं आहे, पास्ट मिडनाईट म्हणजे काय वगैरे वगैरे. वेन इट इज 10 AM इन मुंबई, म्हणजे मुंबईमध्ये ज्यावेळी 10 वाजलेले असतील सकाळचे, त्यावेळी न्यूयॉर्कमध्ये रात्रीचे 12 वाजून 52 मिनटं एवढा टाईम झालेला असणार आहे. आता बघूया टोकियोचं टायमिंग कसं काढायचं. द डिफरन्स बिटवीन द लॉन्जिट्यूड्स ऑफ मुंबई अँड टोकियो इज 140 डिग्री मायनस 73 डिग्री इज इक्वल टू 67 डिग्री. आता इथं तुम्हाला दिलेलं आहे टोकियोचं लॉन्जिट्यूड किती आहे, 140 डिग्री ईस्ट आहे. मुंबईचं लॉन्जिट्यूड किती आहे, 73 डिग्री ईस्टच आहे. दोन्हीही ईस्ट साईडला आहेत, म्हणजे सरळ सरळ सबस्ट्रॅक्ट करायचं, तो डिफरन्स येणार 67 डिग्री. आता पहिल्यासारखंच सगळं पुन्हा करायचं. सिन्स बोथ मुंबई अँड टोकियो लाय इन ऑन द सेम साईड ऑफ द प्राईम मेरिडियन. प्राईम मेरिडियनच्या एकाच साईडला असल्यामुळे दोन्हीच्या लॉन्जिट्यूडचं हे काय आहे, ईस्ट आहे, त्यामुळे ती एकाच साईडला आहेत, म्हणून ते सरळ सरळ आपण त्याच्यातनं सबस्ट्रॅक्ट करायचं. सबस्ट्रॅक्ट द लॉन्जिट्यूड्स ऑफ वन फ्रॉम द अदर. एकातनं दुसरं लॉन्जिट्यूड सरळ सरळ सबस्ट्रॅक्ट करायचं. द डिफरन्स इन टाईम बिटवीन दीज 2 प्लेसेस इज
67 डिग्री इंटू 4 मिनिट्स. पुन्हा तोच हिशोब, प्रत्येक डिग्रीचं 4 मिनिट म्हणून 67 डिग्रीला तो किती येणार, 67 इंटू 4 दॅट इज इक्वल टू 268 मिनिट्स. दॅट इज इक्वल टू 268. पुन्हा ते आवर्समध्ये कन्व्हर्जन करायचं म्हणून त्याला काय करायचं, 60नी पुन्हा डिवाइड करायचं. 268 डिवायडेड बाय 60 किती आलं, 4 hours 46 minutes. हा आला त्या टाईममधला डिफरन्स आपल्याला मिळाला, कुठल्या, मुंबई आणि टोकियोच्या. Since Tokyo lies to the east of Mumbai, its local time will be ahead of Mumbai. ईस्ट साईडला जाताना काय होणार आहे, टाईम अहेड असणार आहे, म्हणजे वाढत जाणार आहे. म्हणजे मुंबईचं जे आत्ताचं टाईम आहे त्याच्यामध्ये हे टाईम आपल्याला ॲड करावं लागेल. मागच्या एक्झाम्पलमध्ये काय केलं, वेस्ट साईडला असल्यामुळं टाईम काय केला, टाईम डिफरन्स मायनस केला. पण इथं आता आपल्याला काय करायला लागणार आहे, टोकियो मुंबईच्या ईस्ट साईडला असल्यामुळे आपल्याला हे टाईम त्याच्यामध्ये ॲड करावं लागणार आहे. सो वी नीड टू ॲड द डिफरन्स टू द टाईम इन मुंबई. दॅट इज 10 AM प्लस 4.46 दॅट इज इक्वल टू 14 hours 46 minutes. हे तिथलं टोकियोमधलं मुंबईमध्ये ज्यावेळी 10 AM असतील त्यावेळेचं एक्झॅक्ट टायमिंग किती, 14 hours 46 minutes. म्हणजे 24 hours क्लॉक जर बघितलं तर टाईम आपण सांगतो 14 hours 46 minutes. Therefore, the time at Tokyo is 2:46 PM when it is 10 AM in Mumbai. म्हणजे दुपारचे 2:46 तिथं टोकियोमध्ये झालेली असणार आहेत. सो दिस इज हाऊ वी कॅल्क्युलेट द टाईम. हे लक्षात आलं तुमच्या. आणखीन तुम्ही स्वतः काही एक्झाम्पल घेऊन हे सॉल्व करून बघा, वेगवेगळे एक्झाम्पल्स घ्या. तुम्हाला त्याच्यामध्ये आपल्या वर्कशीटमध्ये आणि ह्याच्यामध्ये मी काही एक्झाम्पल्स मुद्दा म्हणून ह्याच्यावरची बेस्ट एक्झाम्पल्स देणार आहेत. सो यू विल कम टू नो हाऊ टू कॅल्क्युलेट द टायमिंग अँड द टाईम डिफरन्स बिटवीन टू प्लेसेस. आता नीड फॉर स्टँडर्ड टाईम. स्टँडर्ड टाईमची नीड काय आहे, कारण प्रत्येक मेरिडियनवरती आपण म्हटलं की 4 डिग्रीचा फरक पडत जातो. एव्हरी 15 डिग्री मेरिडियनला 1 तासाचा फरक पडतो. मग स्टँडर्ड टाईम एक तर काहीतरी ठरवायला पाहिजे. ॲट टाइम्स सेव्हरल मेरिडियन्स पास थ्रू अ कंट्री. आता आपण इंडियाचा जर विचार केला तर इंडियातनं अनेक मेरिडियन्स पास होत आहेत. मग प्रत्येक मेरिडियनवरती 1 तासाचा फरक पडत जाणार आहे. 2-15 डिग्री मेरिडियनमधल्या डिफरन्सला प्रत्येक वेळी 1 तासाचा फरक पडत जाणार आहे. म्हणजे भारतामध्ये जर विचार केला तर जेवढी मेरिडियन पास होत आहेत तेवढं टायमिंग सांगावं लागणार आहे. If places on each meridian were to follow their own local time, it would be difficult to prepare a common railway or airline timetable or any timetable for a country. आता बघा, जर प्रत्येक आपल्या भारतातनं पास होणाऱ्या मेरिडियनवरचं लोकल टाईम जर सगळ्यांनी फॉलो करायचं म्हटलं तर प्रॉब्लेम कुठं येणार आहे, ज्यावेळी टोटल कंट्रीसाठी आपण टाईम टेबल बनवतो त्यावेळी हा प्रॉब्लेम येणार आहे. फॉर एक्झाम्पल बघा, आत्ता कोविडमध्ये आपल्याला प्राईम मिनिस्टरनी सगळ्यांना सांगितलं होतं की अमुक दिवशी बरोबर 9 PM सगळ्यांनी येऊन काय करायचं, क्लॅपिंग करायचं आहे. आता 9 PM आपल्या इथनं मेरिडियन वेगळी जाते, तिथं 9 PM वेगळं आहे. मग कोल्हापूरमधनं वेगळी मेरिडियन पास होते, तिथं 9 PM वेगळी होणार. मुंबईत वेगळी, कलकत्ता, दिल्ली, म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय होणार आहे, त्या मेरिडियनप्रमाणे हा डिफरन्स पडत जाणार आहे. मग हा जर कन्फ्युजन टाळायचा असेल तर आपल्याला त्या पूर्ण कंट्रीसाठी एकच एक कुठलं तरी स्टँडर्ड टायमिंग हे फॉलो करावं लागतं. ते फॉलो केलं तरच आपण काय करू शकतो, ऑल ओव्हर कंट्री एकच एक टाईम टेबल, मग ते रेल्वे असेल, एअर ट्रॅफिकचं असेल, कुठलंही जे कंट्रीसाठी टाईम टेबल असतं ते आपण फॉलो करू शकतो. टू अवॉइड सच कन्फ्युजन ईच कंट्री फॉलोज द स्टँडर्ड टाईम. असं प्रत्येक कंट्रीत आहे ना, प्रत्येक कंट्रीमधनं अनेक मेरिडियन्स पास होत आहेत, त्यामुळे प्रत्येक कंट्रीमध्येच हे कन्फ्युजन राहणार. मग प्रत्येक कंट्रीने काय केलेलं असतं, त्यांच्या कंट्रीच्या सेंटरमधनं जे मेरिडियन पास होतं त्या मेरिडियनवरती जे टायमिंग असेल ते त्या कंट्रीचं स्टँडर्ड टाईम समजलं जातं. दिस स्टँडर्ड टाईम इज द टाईम ऑफ द सेंट्रल मेरिडियन पासिंग थ्रू दॅट कंट्री. मग इंडियामधनं जे सेंट्रलवरनं जे मेरिडियन पास होतं आहे त्या मेरिडियनवरती जे काही टायमिंग असेल ते आपण सगळेजण ऑल ओव्हर इंडिया फॉलो करतो. द स्टँडर्ड टाईम ऑफ कंट्री टेल्स अस हाऊ फार इट इज अहेड ऑर बिहाइंड द ग्रीनविच मीन टाईम. मग जे स्टँडर्ड आपलं टाईम असतं ते म्हणजे काय असतं की ग्रीनविचपासनं आपण किती पुढे आहोत किंवा किती मागे आहोत टायमिंगमध्ये ते आपल्याला त्या स्टँडर्ड टाईमवरनं लक्षात येतं. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल इंडिया लाईज ऑन द ईस्ट ऑफ द मेरिडियन, म्हणजे आपलं टायमिंग कसं असणार आहे, प्राईम मेरिडियनच्या पुढं आपलं टायमिंग नेहमी असणार आहे, बरोबर आहे. न्यूयॉर्क किंवा ह्या सिटीज ज्या आहेत ह्या सगळ्या वेस्ट साईडला आहेत, म्हणजे प्राईम मेरिडियनच्या
पेक्षा त्यांचं टायमिंग हे कायम मागं असणार आहे. आणि हे ग्रीनविच मीन टाईम आहे, त्याला म्हटलं जातं GMT. म्हणजे स्टँडर्ड टाईम इज शोज अस हाऊ वी आर अहेड ऑफ द GMT ऑर वी आर बिहाइंड ऑफ द GMT. इथं टाईम झोन्स दाखवलेले आहेत बघा. मेन लाईन तुम्हाला दाखवलेली आहे ग्रीनविच लाईन. त्याच्या ईस्ट साईडला तुम्ही जर गेलात वरच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला ते आकडे टाकलेले दिसत आहेत. समजा नून आहे म्हणजे 12 वाजलेले आहेत ग्रीनविच लाईनवरती, तर पुढं प्रत्येक 15 डिग्रीजला 1 PM 2 PM असं टाईम ॲड होत जातं, कारण ते अहेड असणार आहे टाईम. तसंच वेस्ट साईडला तुम्ही आलात तर बिहाइंड म्हणजे तिथनं मायनस होत जाणार आहे. म्हणजे 12 नून असेल तर त्याच्या पुढं 15 डिग्रीजला 11 AM, त्याच्या मागं 10 AM 9 AM असं काय होणार आहे, कमी 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 होत जाणार आहे टायमिंग. टाईम झोन्स ऑफ द वर्ल्ड. आता हे टाईम झोन्स आहेत ते वर्ल्डचे, हे कसे डिसाईड झाले? अकॉर्डिंग टू दिस द वर्ल्ड इज डिवायडेड इंटू 24 टाईम झोन्स विथ ॲन इंटरवल ऑफ 15 डिग्री इच. आता परत मगाशी आपण जे कॅल्क्युलेशन बघितलं होतं की सन आपल्या भोवती कंप्लीट एक रोटेशन किंवा हे कंप्लीट करायला इट टेक्स 24 आवर्स. म्हणून काय केलेलं आहे, त्याच्या कन्व्हिनियन्ससाठी टोटल वर्ल्ड जे आहे किंवा जे 360 मेरिडियन्स जे आहेत त्याचे 24 पार्ट्स केलेले आहेत. मग 360 डिवायडेड बाय 15 इज इक्वल टू 24. त्यामुळं 1 आवर टाईम ड्युरेशनचा जर आपण डिफरन्स बघितला तर तो 15 डिग्री त्याच्यामध्ये डिफरन्स येतो. म्हणजे 1 डिग्री लॅटिट्यूडपासून 15 डिग्री लॅटिट्यूडपर्यंत जायला सनला 1 आवर लागतो. म्हणून काय केलं आहे की टोटल जे वर्ल्ड मॅप आहे किंवा जो टोटल वर्ल्ड आहे त्याचे आपण 24 वेगवेगळे कंपार्टमेंट्स तयार केलेले आहेत आणि ईच कंपार्टमेंट इज ऑफ 15 डिग्री. द ग्रीनविच 0 डिग्री मेरिडियन इज रेकग्नाइज्ड ॲज द वर्ल्ड्स स्टँडर्ड टाईम मेरिडियन. आता ही ग्रीनविच जी मगाशी तुम्हाला मी रेड कलरनी जी दाखवलेली होती, ही ग्रीनविच किंवा प्राईम मेरिडियन 0 डिग्री मेरिडियन जी आहे ही काय समजली जाते, स्टँडर्ड टाईम. म्हणजे तिथं जे काय आत्ता टायमिंग असेल त्याच्या रेफरन्समध्ये ईस्ट आणि वेस्टला हे टाईम कॅल्क्युलेट केलं जातं. ईस्टला असेल तर ॲड होत जाणार, वेस्टला असेल तर मायनस होत जाणार. कशातनं? ग्रीनविचवरती जे काही टाईम असेल त्या टाईममधून. इट वॉज डिसाइडेड इन इंटरनॅशनल मेरिडियन कॉन्फरन्स 1884. हे केव्हा फायनलाइज झालं की बाबा ग्रीनविच 0 मेरिडियन आहे ही वर्ल्ड स्टँडर्ड टाईम मेरिडियन पकडायची? तर ज्यावेळी 1884ला इंटरनॅशनल मेरिडियन कॉन्फरन्स जी झाली तिथं सगळ्या कंट्रीजनी हे मान्य केलं की ग्रीनविच लाईन जी आहे किंवा प्राईम मेरिडियन जी आहे 0 डिग्री मेरिडियन जे आहे त्याच्यावरचं जे काही टाईम आहे ते फायनल पकडायचं. आता इंडिया बाबतीत जर विचार केला, इन इंडिया द सेंट्रल मेरिडियन पासेस थ्रू मिर्झापूर नियर अलाहाबाद. आता इंडियाचा विचार करताना त्याची ईस्ट वेस्टचे 2 फार्देस्ट पॉईंट पकडायचे आणि त्याचा सेंटर काढला तर तो कुठे येतो? मिर्झापूर. म्हणजे अलाहाबाद जवळ जे मिर्झापूर आहे UPमध्ये, इथं मी तुम्हाला फिगरमध्ये डायग्राममध्ये दाखवलेलं आहे बघा की उभी जी आहे ते तिथं कुठलं मेरिडियन आता येतं, त्याचा नंबर काय आहे 82 डिग्री 30 मिनिट्स. ही जी मेरिडियन आहे ईस्ट साईडला ती मेरिडियन आपल्या भारताच्या सेंटरमधून दाखवते. सेंटर लाईन काढलेली आहे बघा इकडं वेस्ट साईडपासून ईस्ट साईडपर्यंत आणि त्याचा सेंटर पकडलेला आहे. त्याच्यातनं जी लाईन जाते ती आहे किती? 82 डिग्री 30 मिनिट्स ईस्टला. त्याच्यावर जो पॉईंट आहे दॅट इज मिर्झापूर. मग तिथं जे टाईम आपल्या इथं असतं ते आपण काय करतो, ऑल ओव्हर इंडिया फॉलो करतो. म्हणजे समजा मिर्झापूरमध्ये आत्ता रात्रीचे 9 वाजले असतील तर ऑल ओव्हर इंडिया आपण काय समजतो, रात्रीचे 9 वाजलेले आहेत. द टाईम ऑफ दिस मेरिडियन इज ॲक्सेप्टेड ॲज द इंडियन स्टँडर्ड टाईम दॅट इज IST फॉर द एंटायर कंट्री. मग ह्या मिर्झापूरमध्ये किंवा त्या मेरिडियनवरती जेवढं टाईम आत्ता दाखवत असेल वॉच ते टाईम आपण ऑल ओव्हर कंट्री इंडियन स्टँडर्ड टाईम म्हणून फॉलो करतो. इंडिया ॲट ईस्ट ऑफ ग्रीनविच. इंडिया कुठं आहे? तुम्हाला मगाशी आपण मुंबईचं एक्झाम्पल बघितलं तर ग्रीनविचच्या ईस्ट साईडला आपण आहोत. सो IST इज 5:30 आवर्स अहेड ऑफ GMT. आता हे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. 82 डिग्री 30 मिनिट्स डिवायडेड बाय 15 करायचे. जेवढे काही मेरिडियन्स येतील, जो काही डिफरन्स येईल तेवढा ॲड करत जायचा. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट इंडियातलं टाईम आपल्याला कळेल किंवा त्यावेळेचं ग्रीनविचमधलं टाईमसुद्धा तुम्ही सांगू शकता. म्हणजे आत्ता जे काही टाईम आहे त्याच्यातनं 5.30 आवर्स जर लेस केले तर ते टायमिंग तुम्हाला आत्ता ग्रीनविचमधलं मिळतं. कारण का? वी आर ऑन द ईस्ट साईड ऑफ द ग्रीनविच. ईस्ट साईडला टाईम ॲड करत जातो
आणि आपण 82.30 वरती असल्यामुळं दॅट टाईम कम्स 5 hours 30 minutes, म्हणजे ग्रीनविचच्या पुढं आपण 5 hours 30 minutes आपण आहोत GMTच्या पुढे. द इंटरनॅशनल डेट लाईन इज अन इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड टाईम चेंज लाईन. आता इंटरनॅशनल डेट लाईन जी आहे ती कुठे आहे ते आपण बघणार आहोत. तर ही जी इंटरनॅशनल डेट लाईन आहे हे अप्रॉक्सिमेटली 180 डिग्री जे लॉन्जिट्यूड आहे त्याच्या साईडला ही लाईन ड्रॉ केलेली म्हणण्यापेक्षा ॲझ्युम केली जाते. आणि ही लाईन जी आहे ही टाईम चेंजची लाईन असं समजलं जातं. म्हणजे ज्यावेळी ती लाईन क्रॉस करतात त्यावेळी एकतर तुम्हाला घड्याळ पुढं घ्यावं लागतं. आता हे कसं आहे, तुम्ही ईस्टकडनं वेस्टकडं क्रॉस करणार का वेस्टकडून ईस्टकडं क्रॉस करणार, त्यावेळी ते किती मायनस करायचे आणि किती प्लस करायचे हे डिपेंड असतं, ते पण आपण बघणार आहोत. दॅट लाईन इज अप्रॉक्सिमेटली 180 डिग्री. पण जर तुम्ही बघितलं तर ही लाईन जी आहे ती कुठल्याही कंट्रीच्या मधनं पास होत नाही, कारण तसं जर झालं तर एकाच कंट्रीमध्ये दोन वेगळी टाईम दिसतील. म्हणून काय केलं असतं की कुठलीही कंट्री ॲव्हॉइड करून ही लाईन ड्रॉ केली जाते, कंट्री डिव्हाइड होणार नाही हे बघितलं जातं. म्हणून ही जर लाईन तुम्ही बघितली तर तुम्हाला अशी झिगझॅग लाईन दिसेल. इथं पिक्चरमध्ये मी दाखवलेली आहे बघा. इंटरनॅशनल डेट लाईन अवॉइड्स डिव्हाइडिंग नेशन्स अँड आयलँड्स इंटू 2 डिफरंट वेज. नेशन्स किंवा जर आयलँड्समध्ये कुठले असतील तर हे डिव्हाइड करायचे, त्याचे 2 वेगवेगळे प्रकार आहेत. कुठल्या साईडनी ते पास करणार हे त्याच्यावर डिपेंड असतं. इट रन्स झिगझॅग, त्याच्यामुळे ती काय दिसते तुम्हाला अशी झिगझॅग, अशी सरळ स्ट्रेट नॉर्थ टू साऊथ दिसत नाही, तर ती काय होते झिगझॅग जाताना दिसते. दिस इज द रिझन वाय इट अपियर्स झिगझॅग. हे लक्षात ठेवायचं, कारण हे रिझन तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतं. वेन क्रॉस द लाईन फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. आता बघा इथं मी ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे फिगरमध्ये, ज्यावेळी तुम्ही वेस्टकडनं ईस्टकडे ती लाईन क्रॉस करत असता यू गेन अ डे, म्हणजे तुम्हाला एक दिवस ॲड करावा लागतो. आणि ज्यावेळी तुम्ही ईस्टकडून वेस्टकडे क्रॉस करत असता त्यावेळी तुम्ही एक डे लूज करता. लक्षात आलं हे फरक? बघा पुन्हा मी सांगतो. जी इंटरनॅशनल डेट लाईन आहे इट लाईज अप्रॉक्सिमेटली ॲट 180 डिग्री लॉन्जिट्यूड, पण ती झिगझॅग आहे का, कारण ती आयलंड किंवा त्याच्यामध्ये येणारी कंट्री डिव्हाइड करत नाही. आयदर इट टर्न्स फ्रॉम द राईट ऑर फ्रॉम द लेफ्ट ऑफ द कंट्री. त्याचे पण काही नियम आहेत की कुठल्या साईडने ती क्रॉस होणार. लक्षात आलं? आणि त्याच्यामुळे ही आपल्याला दिसताना झिगझॅग लाईन दिसते. ज्यावेळी ही लाईन तुम्ही वेस्टकडनं ईस्टकडे क्रॉस कराल, म्हणजे ती लाईन क्रॉस करून तुम्ही वेस्टकडनं जर ईस्टकडे येत असाल तर तुम्हाला एक दिवस ॲड करावा लागतो. आणि त्याच्याच रिव्हर्स म्हणजे ईस्टकडून वेस्टकडे जात असाल तर तुम्हाला एक दिवस कमी करावा लागतो. यू लूज अ डे. हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवायचंच. आता इथं खाली एक मॅप दाखवलेला आहे, त्याच्यामध्ये इंटरनॅशनल डेट लाईन कशी क्रॉस झालेली आहे हे तुम्हाला ड्रॉ करून दाखवलं. बघा ती कुठल्याही कंट्रीच्या सेंटरमधनं पास होत नाही. आता जिथं ती वळलेली आहे ना तिथं छोटे छोटे आयलँड्स किंवा काही कंट्रीज आहेत, त्यामुळे ती काय केलेली आहे वळवून त्याच्या भोवतीने नेलेली आहे. त्याचे नियम आहेत की ती कुठल्या दिशेने कशी वळवायची. म्हणजे मला वाटलं माझ्या कंट्रीच्या लेफ्ट साईडनी न्या, दुसऱ्याला वाटलं माझ्या राईटनी न्या, असं नाही. त्याचे काही डिसिप्लिनरी लॉज आहेत, काही रेग्युलेशन्स आहेत, त्याचप्रमाणे ती लाईन काय होते झिगझॅग होत जाते. आणि इथं आपलं इंडियाचं लॉन्जिट्युडनल एक्सटेंड दाखवलेलं आहे. म्हणजे बघा इथं जर तुम्ही बारकाईनं जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल आपल्या फार्देस्ट वेस्टला 68 डिग्री 7 मिनिट्स वेस्ट लॉन्जिट्यूड आहे. म्हणजे वेस्ट साईडला आपल्या जर बघितलं तर वी आर ॲट 68 डिग्री 7 मिनिट्स वेस्ट लॉन्जिट्यूड. आणि ईस्ट साईडला जर बघितलं तर दॅट इज 97 डिग्री 25 मिनिट्स ईस्ट लॉन्जिट्यूड. म्हणजे 68 पासनं 97 डिग्रीपर्यंत आपलं हा जो आहे इंडिया जो आहे त्याचा एक्सटेंट आहे. सो दॅट इज. आणि तिथं खाली ट्रॉपिक ऑफ कॅन्सरचं पण तुम्हाला लॅटिट्यूड दाखवलेलं आहे. म्हणजे ह्याच्यावरनं आपल्याला प्रत्येक कंट्रीचं एरिया काढता येतो. लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड माहीत असतील तर कुठल्याही कंट्रीतलं तुम्हाला एखादी प्लेस फाइंड आउट करता येते. ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला ह्याच्यामध्ये फायदा होतो. आता लोकेटिंग प्लेसेस ऑन द ग्लोब. लोकेटिंग एनी प्लेस ऑन द अर्थ सरफेस इन रिलेशन टू अनदर प्लेस ऑर अ नियर बाय लँडमार्क इज कॉल्ड द रिलेटिव्ह लोकेशन. बघा तुमच्या सिटीमध्ये आपण आपल्या गावामध्ये ज्यावेळी ॲड्रेस सांगतो त्यावेळी आपण काय करतो घराजवळचं नियर बाय लोकेशन सांगतो. फॉर एक्झाम्पल सोमवार पेठेत मी कुठे राहतो तर सोमवार पेठेतला जो वॉटर टँक आहे त्याच्या जवळ राहतो. म्हणजे वॉटर टँक इज अ लँडमार्क. किंवा तुम्ही तुमचं घराचं समजा एखादा टिळक हायस्कूलच्या जवळ एखादा राहत असेल तर तो काय सांगतो नियर बाय लँडमार्क आहे
टिळक हायस्कूल, मग टेम्पल असेल, एखादं स्कूल असेल, एखादं मोठं फेमस शॉप असेल, तर ते आपण लँडमार्क म्हणून सांगत असतो आणि त्याला म्हटलं जातं रिलेटिव्ह लोकेशन, म्हणजे त्या लँडमार्कच्या रिलेशनमध्ये ते लोकेशन कुठं आहे. फॉर एक्झाम्पल, रीताज हाऊस इज टू द वेस्ट ऑफ एव्हरग्रीन गार्डन्स. म्हणजे समजा आपण सांगायचं म्हटलं तर मी कुठं राहतो, तर प्रीती संगम गार्डनच्या जवळ राहतो. तसं रीताचं हाऊस आपण काय म्हणतो की वेस्ट ऑफ द एव्हरग्रीन गार्डन, म्हणजे एव्हरग्रीन गार्डनच्या वेस्ट साईडला आहे. तसं माझं लोकेशन, माझ्या घराचं लोकेशन जर सांगायचं असेल कराडमध्ये, तर आय एम टुवर्ड ईस्ट ऑफ द प्रीती संगम गार्डन. प्रीती संगम गार्डनच्या ईस्ट साईडला माझं घर आहे. When a recognized coordinate system formed by latitudes and longitudes is used to locate a place, it is called absolute location of a place. पण ज्यावेळी तुम्हाला एखाद्या कंट्रीमधल्या एखाद्या प्लेसचं किंवा ग्लोबवरती एखाद्या प्लेसचं लोकेशन सांगायचं असेल, त्यावेळी तुम्हाला हे रिलेटिव्ह लोकेशन उपयोगी येत नाही. तर त्यावेळी तुम्हाला काय करावं लागतं, लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूडनी जे ग्रीड्स फॉर्म केलेले आहेत आणि त्यांचे जे पॉईंट्स जिथं क्रॉस होतात त्याला म्हटलं जातं कोऑर्डिनेट्स, त्याची हेल्प घेऊन तुम्हाला त्या प्लेसचं लोकेशन सांगावं लागतं, विच इज एक्झॅक्ट लोकेशन. लक्षात आलं. आणि त्याला म्हटलं जातं ॲब्सोल्यूट लोकेशन ऑफ अ प्लेस. फॉर एक्झाम्पल, आपण मगाशी दिल्लीचं लोकेशन बघितलं होतं. ढाका इज लोकेटेड ऑन 23°42' नॉर्थ, म्हणजे इक्वेटरच्या नॉर्थ साईडला 23°42' ह्या लॅटिट्यूडवरती आणि 90°24' ईस्ट लॉन्जिट्यूड, म्हणजे प्राईम मेरिडियनच्या ईस्ट साईडला 90°24' ह्या लॉन्जिट्यूडवरती ढाका येतं. म्हणजे ही लॅटिट्यूड आणि ही लॉन्जिट्यूड जिथं क्रॉस होतं ती प्लेस आहे ढाका या सिटीची. तसं कराडचं पण आपण प्लेस सांगू शकतो, मुंबईची सांगू शकतो, इव्हन तुमच्या घराचं एक्झॅक्ट लोकेशनसुद्धा तुम्ही या लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूडवरनं सांगू शकता. सो दिस इज ऑल अबाउट लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूड्स, द ग्लोब. आता ह्या सेकंड पार्टमध्ये आपण काय काय आत्तापर्यंत स्टडी केलं. पहिल्या पार्टमध्ये आपण लॅटिट्यूडबद्दल इन्फॉर्मेशन घेतली होती. आता ह्याच्यामध्ये आपण इन्फॉर्मेशन कशाबद्दल घेतली, तर लॉन्जिट्यूड्सबद्दल घेतली. व्हॉट इज लॉन्जिट्यूड, मग लॉन्जिट्यूडचं इम्पॉर्टन्स काय आहे, लॉन्जिट्यूडमुळं आपण टाईम फाइंड आउट कसं करू शकतो, लॉन्जिट्यूडचे आपण कॅरेक्टरिस्टिक्स वेगवेगळे बघितले. त्याच्यानंतर ग्रीड म्हणजे काय बघितलं, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेरिडियनमध्ये आपण पॉईंट इंटरसेक्ट होतात तिथं आपल्याला प्लेसचं लोकेशन कसं सापडतं ते आपण बघितलं. त्याच्यानंतर लॅटिट्यूड्स आणि लॉन्जिट्यूडमधले काही डिफरन्सेस इम्पॉर्टंट आपण तिथं बघितले. त्याच्यानंतर लॉन्जिट्यूड आणि टाईम ह्यांचं एकमेकांशी रिलेशन काय आहे बघितलं. त्याच्यावरनं लॉन्जिट्यूड्सवरनं आपण टाईम कसं कॅल्क्युलेट करू शकतो प्राईम मेरिडियनचा रेफरन्स घेऊन ते आपण बघितलं. म्हणजे कॅल्क्युलेशन ऑफ टाईम बघितलं, दोन सिटीजमधल्या टाईममधला डिफरन्स कसा काढायचा, किंवा एका सिटीतलं टायमिंग माहिती तर दुसऱ्या सिटीतलं टायमिंग कसं काढायचं, ह्याचं आपण टोकियो आणि न्यूयॉर्कचं एक्झाम्पल घेतलं. आणि ह्याच्यावरनं नंतर नीड फॉर स्टँडर्ड टाईम कशासाठी आहे, का स्टँडर्ड टाईम एका कंट्रीमध्ये असावं लागतं, नाहीतर काय कन्फ्युजन होईल. त्याच्यानंतर टाईम झोन्स ऑफ द वर्ल्ड आपण बघितले आणि लास्टला आपण बघितलं इंटरनॅशनल डेट लाईन आणि त्याच्यानंतर लोकेटिंग प्लेसेस ऑन द ग्लोब. हा एवढा सगळा पार्ट आपण ह्या पार्टमध्ये बघितलेला आहे. ह्याचे व्हिडिओ, ह्याचं पॉवर पॉईंट स्लाईड्स, त्याच्यानंतर वर्कशीट आणि टेस्ट हे आपल्या ॲपमध्ये आणि वेब पोर्टलवरती अपलोड केलेलं आहे. ते बघा, ते सॉल्व करा आणि त्याच्या चॅप्टर खालचे सगळे एक्झरसाइज आहेत ते पण सॉल्व करा. ह्या स्लाईड्समध्ये आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी त्याची आन्सर्स सापडतील. सो दिस इज एव्हरीथिंग अबाउट ग्लोब, लॅटिट्यूड्स अँड लॉन्जिट्यूड्स. थँक्यू.